नमस्कार, मी ऋतुजा। ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा। भारतीय क्रिकेट टीमनं कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न आता पूर्ण केलंय। भारतीय संघानं न्यूझीलंडला पराभूत करत ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची ट्रॉफी उंचावली आहे। भारताला ही ट्रॉफी जिंकण्यासाठी 12 वर्ष वाट पाहावी लागली आहे। याआधी 2017 मध्ये झालेल्या फायनलमध्ये भारतीय संघाला पाकिस्तानकडनं पराभवाचा सामना करावा लागलेला होता, पण आता भारतानं न्यूझीलंडचा पराभव करत जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे। ह्याचा जल्लोष इंडिया विन असा जल्लोष साजरा करत लहान चिमुकल्यांनी आनंद व्यक्त केला आहे, तर परिसरात फटाके वाजवून सुद्धा जल्लोष साजरा केला आहे। त्यामुळे इंडिया टीमचे आभारी मानलेत। काय सांगाल आज भारत चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेला आहे, कसं वाटतं आपल्याला? काय वाटतं आम्हाला? मॅच सुरुवातीला न्यूझीलंडने 252 रन बनवले होते, तर असं वाटत होतं की थोडी मॅच हातातून गेली, पण रोहित शर्माने 76 रनाची पाळी खेळून आणि हार्दिक पांड्याने यांनी थोडं मॅचला वळून आणलं व शेवटच्या टप्प्यात असं वाटत होतं की मॅच हातामधून जाईल, पण मॅच आली हातामध्ये। तसंच आम्ही इंडिया जिंकली म्हणून इथं डॅन्स केला। शेवटच्या टायमाला थोडी धाकधूक झालती की शेवटच्या राहाला रन कसे काढावे, व हार्दिक पांड्याने शेवटच्या टायमाला 6 मारून थोडी मॅच ताब्यामध्ये आणली व तिथून थोडीशी मॅच जिंकण्यात आली। काय सांगाल, काय वाटलं आज मॅच? आपल्या बरोबर बॉल होते, रन बरोबर होते, कसं वाटलं आपल्याला? धन्यवाद सर, तुम्ही मला बोलण्याचा चान्स दिला। नक्कीच हा सामना शेवटपर्यंत गेला। सर्वांचे नर्व्स थोडा घाबरलेले होते, पण आम्हाला आशा होती की 1.4 बिलियन लोक जी आशा यांच्यावर होती आणि आपण नक्की जिंकणार होतो। याचा खूप खूप आनंद आहे। सगळ्या लोकांनी याचा खूप सारा एन्जॉय केलाय। भारत जिंकलेला आहे, 14 वर्षानंतर जिंकलेला आहे, कसं वाटतं आपल्याला? नक्की सर, भारत देशात क्रिकेटला किती महत्वाचं घेतात सगळ्यांना माहिती आहे। 2023 वर्ल्ड कप सगळ्यांना माहिती आहे आणि नक्कीच खूप साऱ्या आशा होत्या आणि हा जो आनंद आहे आपण शब्दात सांगू शकत नाही। नक्कीच हा सगळ्या भारतीय लोकांचा विजय आहे।